ऊस तोडणी यंत्रासाठी शासकीय अनुदान हवं आहे का? तर मित्रांनो, घर बसल्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे तुम्हाला माहित नाही, तर मग हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल इझी टू लर्न वर. तर आज आपण पाहणार आहोत ऊस तोडणी यंत्राकरता ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा फायदा घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे. तर मित्रांनो, यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आणि लागणारे कागदपत्रे आपण पाहणार आहोत. तर महत्त्वाचं म्हणजे अर्ज करण्यासाठी तुमचं नाव शेतकरी म्हणून नोंदवलेलं असणं गरजेचं आहे. आणि यासाठी लागणारी वेबसाईट जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, जेणेकरून तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन अर्ज करण्यासाठी सोपं पडेल. अर्ज करण्यासाठी मुदत दरवर्षी वेगळी असते, त्यामुळे वेळेवर अर्ज करणं हे महत्त्वाचं आहे. अर्ज करताना सर्व काही माहिती भरणे आवश्यक आहे, नाहीतर अर्ज बाद होऊ शकतो. तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे मी सांगतो. तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, तसेच 7/12 आणि 8 असणे आवश्यक आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक असणे आवश्यक आहे. आणि आपण जर मागासवर्गीय असाल तर आपल्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर अर्ज करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्याजवळ फार्मर आय डी असणे आवश्यक आहे. आपल्याकडे फार्मर आय डी नसेल तर मी तुम्हाला एक प्रोसेस सांगेल, त्याप्रमाणे आपण आपलं फार्मर आय डी काढू शकता. फार्मर आय डी काढण्यासाठीची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. आता आपल्याला गुगलमध्ये जाऊन महाडीबीटी फार्मर लॉग इन म्हणून वेबसाईटवर ओपन करायचे आहे. ओपन केल्याच्या नंतर वेबसाईटचं होमपेज ओपन होऊन येईल. याच्यावरती वैयक्तिक लॉग इन म्हणून इथे दिलेलं आहे. वैयक्तिक लॉग इनवर क्लिक करून इथं शेतकरी फार्मर आय डी आपल्याला प्रविष्ट करायचा आहे. तुमचा जो फार्मर आय डी कार्ड आहे तो त्या लिंकवरनं काढा, नाहीतर या ठिकाणी खाली फार्मर आय डी जाणून घ्यायसाठी ते लिंक दिलेली आहे, यावर क्लिक करून पण आपण आपला फार्मर आय डी जाणून घेऊ शकतो. तर माझ्याकडे फार्मर आय डी असल्यामुळे मी माझा फार्मर आय डी प्रविष्ट करतो. फार्मर आय डी काढण्यासाठी लागणारी ॲग्रिस्टेकची वेबसाईट आहे, यावरती आपण आधार नंबर टाकून आपला फार्मर आय डी इथे चेक करू शकतो, जेणेकरून हा फार्मर आय डी आपल्याला लॉग इन करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रोसेसिंगला जाईल. प्रोसेसिंग झाल्याच्या नंतर आपल्या रजिस्टर मोबाईलला एक OTP येईल. OTP टाकून आपल्याला OTP तपासा या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं लॉग इन होईल. लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला आपलं प्रोफाईल 50% फिल झालेलं आहे, 50% बाकी आहे. तर आपल्याला दिलेली माहिती चेक करायची आहे आपली बरोबर आहे की नाही. त्यानंतर आपल्याला स्क्रोल डाऊन करून या ठिकाणी जात, श्रेणी आणि अपंगत्व या बटनावरती क्लिक करायचं आहे. आपण अगर कॅटेगरीमध्ये असेल तर आपण या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्ट करू शकता, नसेल तर आपण ऑदर सिलेक्ट करू शकता. जर कॅटेगरीमध्ये असेल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला खाली दिलेल्या पर्सनल डिसेबिलिटी स्टेटसवरती आपण अगर अपंग असाल तर आपण या ठिकाणी येस करून सर्टिफिकेट प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करणे गरजेचे आहे. नसेल तर नो करा आणि खाली दिलेल्या बटनावरती सेव्हवरती क्लिक करा. यानंतर आपलं प्रोफाईल 100% कंप्लीट झालेलं दाखवत आहे. त्यानंतर आपल्याला घटकासाठी अर्ज करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे कृषी यांत्रिकीकरण म्हणून आपल्याला पर्याय दिसत असेल, त्यासमोरील बटन बाबी निवडा यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मुख्य घटक हा पर्याय दिसेल, त्यावरती क्लिक करून कृषी यंत्र खरेदीसाठी अर्थसहाय्य यावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला तपशील या ऑप्शनवरती जाऊन सगळ्यात वरती ऊस तोडणी यंत्र म्हणून पर्याय दिसत आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला सर्व माहिती इथे भरून ऑटोमॅटिकली येईल.
याच्यात काही बदल करता येत नाही. आपल्याला ही सर्व माहिती आहे तशी ठेवायची आहे. आणि खाली या दिलेल्या यांच्या मी पूर्व संमती शिवाय काही खरेदी करणार नाही ह्या अटी शर्ती मान्य करून आपल्याला यावरती टिक मार्क करायचे आहे. आणि खाली दिलेल्या जतन बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला घटकासाठी अर्ज करा या बटनावरती क्लिक करायचे आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी वरती अर्ज सादर करा हा पर्याय दिसत असेल ब्ल्यू बॉक्समध्ये, यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे पहा या बटनावरती क्लिक करायचे आहे. आपण ज्या घटकासाठी अर्ज केला आहे तो अर्ज या ठिकाणी पहा बटनावरती क्लिक केल्यानंतर दिसून येईल. या ठिकाणी आपण केलेला अर्ज आपल्याला समोर दिसत आहे. बरोबर असेल अर्ज तर खाली दिलेल्या नियम आणि अटी या टिक बॉक्सवर या समोर दिलेल्या टिक बॉक्सवरती क्लिक करून आपल्याला पे ॲप्लिकेशन फी या बटनावरती क्लिक करायचे आहे. या ठिकाणी पेमेंटचे पेज ओपन होईल. या ठिकाणी मेक पेमेंटवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण IMPS ऑप्शन सिलेक्ट करून पे गव्हर्नमेंट इंडिया सिलेक्ट करून प्रोसीड टू पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे दिलेल्या सर्वात खाली QR ऑप्शन दिसत आहे तर हा QR ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. नंतर सिलेक्ट युअर QR वरती क्लिक करून भीम UPI सिलेक्ट करून मेक पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आता समोर आलेला QR कोड स्कॅन करून आपल्याला 23.60 रुपयाचं चलन करायचं आहे. पेमेंट केल्याच्या नंतर आपलं अर्ज हा सक्सेसफुली सबमिटेड झाला आहे अशी नोटिफिकेशन स्क्रीनवरती येईल. यानंतर आपण खाली स्क्रोल डाऊन करून ही पावती डाउनलोड करू शकता पेमेंटची. अदरवाईज त्यानंतर आपल्याला इथे घटक इतिहास पहा या बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे लागू केलेले घटक हा 1 नंबरचा पर्याय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यामध्ये आपण जो काही अर्ज केला आहे तो अर्ज इथे आपल्यासमोर दिसेल. त्या अर्जच्या समोर आपल्याला पावती पहा हा पर्याय दिसेल. यावरती क्लिक करून आपण पावती डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे आपली पावती समोर आलेली आहे. तर आपला अर्ज सक्सेसफुली सबमिटेड झालेला आहे. ही पावती आपण डाउनलोड करू शकता. अदरवाईज याला आपण आपल्या PC मध्ये सेव्ह करू शकता. तर मित्रांनो अशी आहे ऊसतोड यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रिया. हाच व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना जरूर पोहोचवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान.